नमस्कार सर्वांना. पोर्टल शिक्षक भरती संदर्भातली महत्वाची गुड न्यूज आपण या व्हिडिओ मध्ये देत आहोत आणि जवळपास 9,720 नवीन पदाची निर्मिती या पोर्टल भरतीमध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यापैकी किती पदं भरली जातील, कोणासाठी पदं येतील हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं, पवित्र पोर्टलद्वारे जे सांगत होते की पदं येणार नाहीत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, कारण आपण पहिल्यापासून अगदी प्रामाणिकपणे, ठोसपणे ठाम भूमिका घेतलेली आहे की शिक्षक भरतीमध्ये ही पदं येणारच आहेत आणि त्याच्याबद्दल शंकाच नाहीये. आज जरी हा व्हिडिओ तुमच्या विषयासाठी नसेल तरी येणाऱ्या काळामध्ये असाच महत्वपूर्ण व्हिडिओ याच सोशल मीडियाच्या माध्यमातून, याच युट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की येईल. सो सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. फक्त एकच विचार करा की मला शिक्षक व्हायचंय आणि तुम्हाला शिक्षक आम्हाला करायचंय. मित्रांनो, महत्वपूर्ण जे निर्णय आपण पाहतोय, 2 जानेवारी 2026 चा शासन निर्णय आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा. आणि याच्यामध्ये जो महत्वाची गुड न्यूज आहे ती म्हणजे क्रीडा शिक्षकांसाठी आणि दुसरी आहे ती म्हणजे विशेष शिक्षकांसाठी, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की जे स्पेशल एज्युकेशन डीएड किंवा बीएड करतात त्या शिक्षकांसाठी महत्वाचा जी आर आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. सोबतच कला, क्रीडा, कार्यानुभव, आयसीटी अशाही शिक्षकांचा नेहमी आपण उल्लेख करत असतो. आणि याच्यासाठी सुद्धा जो शासन निर्णय आहे संदर्भ 15/2024, दुसरा शासन निर्णय 21 ऑगस्ट 2024, तिसरा शासन निर्णय 8 ऑक्टोबर 2024, असे 2-3 शासन निर्णय खूप महत्वाचे आहेत या सर्व शिक्षकांसाठी. सतत आपण या शिक्षकांसाठी फॉलोअप घेत होतो आणि मला असं म्हणायचंय, फॉलोअप कोण घेत होतं त्यापेक्षा आज ह्या शिक्षकांना हक्काची नोकरी मिळणार आहे. आणि फक्त नोकरी मिळणार नाही, इतकी पदं निर्माण होतील की यांच्यासाठी शिक्षक नावाला उरणार नाही, कारण यांची इतकी महत्वाची गुड न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. मित्रांनो, हा जो निर्णय आहे 2 जानेवारी रोजी आलेला आहे. जवळपास राज्यामध्ये 4,860 समूह साधन केंद्र अस्तित्वात आहेत. फक्त याच्यातली पदं दिलेली आहेत. आणि तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी 15/2024 चा निर्णय, व्यवस्थित शासन निर्णय बघा, आपण या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा बनवला होता, त्याच्यामध्ये सुद्धा डिटेलमध्ये ही माहिती दिलेली आहेच. तर आपण या शासन निर्णयामध्ये काय दडलंय ते पहिल्यांदा पाहूया. मित्रांनो, 2 प्रवर्ग निर्माण केलेले आहेत, एक म्हणजे दिव्यांग विद्यार्थी अध्यापन आणि एक म्हणजे क्रीडा शिक्षक. आता याच्यासाठी 4,860, 4,860 असे 2 संवर्ग निर्माण झालेले आहेत. आणि त्याच्यानुसार पायाभूत संख्या किती आहे ते आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर भरली किती जाणार आहे ते सुद्धा पाहूयात. व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा, महत्वाची एखादी न्यूज तुमच्यासाठी नक्कीच असेल. मित्रांनो, आपण या जिल्हा वाईज पाहतोय की अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, पालघर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आणि फक्त याच्यामध्ये अजून राहिलेला आहे मुंबई आणि मुंबई महानगरातली काही जिल्हे आणि बाकीचे अजून एक दुसरा राहिला असेल. परंतु मित्रांनो, बऱ्यापैकी हे सर्व जिल्हे हे झालेले आहेत मिक्स. आपण पाहताय, हा जो जी आर पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, जॉईन करा, तिथं हा तुम्हाला जी आर सुद्धा मिळून जाईल. फक्त आपण इथं पदं किती भरली जाणार आहे ते फक्त सांगूया. मंजूर पदं किती आहेत, शासन निर्णय 21/8/2025 नुसार समूह साधन केंद्रांची संख्या किती आहे, प्रत्येक जिल्ह्यावाईज बघा मित्रांनो त्या संख्या दिलेल्या आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला याचा नक्की लाभ होईल. सोबतच विशेष शिक्षकांची संख्या म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची संख्या किती आहे, केंद्रीय विषय शिक्षकांची संख्या, क्रीडा शिक्षकांची संख्या किती आहे आणि सध्या संवर्गासाठी वापरलेली पदं किती आहेत आणि शिल्लक पायाभूत किती आहेत हे सुद्धा आपण या ह्याच्यामध्ये पाहत आहोत. टोटल आपण पाहतोय की ही जी पदं आहेत ती 9,720. आता एवढी सगळी पदं भरली जातील का, तर मित्रांनो याच्यामधली 4,860 जी पदं आहेत ती क्रीडा शिक्षकांसाठी आहेत, ती मात्र यांच्यासाठी क्रीडा शिक्षकांसाठी भरली जाणार आहेत. परंतु जी बाकीची राहिलेली पदं आहेत ती विशेष शिक्षक आहेत, जे आपले दिव्यांग शिक्षक भरतीमधले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी असतील. त्याच्यातली काही पदं ऑलरेडी 2022च्या शिक्षक भरतीमध्ये जेव्हा अशा शिक्षकांनी आंदोलन केलं होतं त्याच्यात ते भरले गेलेली आहेत. थोडीफार असतील, राहिलेली सर्व पदं सध्या पोर्टलद्वारे भरतील. परंतु क्रीडा शिक्षकांची अशी अवस्था येणार आहे की सध्या पोर्टलला शिक्षक सुद्धा मिळणार नाही, त्यामुळे रजिस्ट्रेशन करत असताना व्यवस्थित करा. आता आपण बऱ्यापैकी लढाई जिंकलेला आहोत. राहिली आता जो मुद्दा आहे तो आहे म्हणजे आता शिक्षक भरतीमधील मुंबई पालिकेचा. तर मुंबई पालिकेमध्ये सुद्धा म्हणजे मुंबई पालिकेमध्ये सुद्धा
180 पद आहेत ती सुद्धा पोर्टलद्वारेच येणार आहेत. म्हणजे असं जसं मगाशी म्हटलं तशी अशी वेळ येईल की क्रीडा शिक्षक नावाला सुद्धा उरणार नाही. सध्या अशी परिस्थिती आहे. कारण क्रीडा शिक्षक बरेच काम करत आहेत, परंतु सध्या जे टेट दिलेली आहे, मग त्यांना टीईटी बंधनकारक नाहीये, सीटीईटी बंधनकारक नाहीये, परंतु जी टेट दिलेली आहे त्याच्यातून मात्र ह्यांची कमी संख्या आहे. याच्यामध्ये कला असतील, हे असतील, त्यांचं सुद्धा 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाचा इथं उल्लेख केलेला आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा पदं येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रपोर्शनुसार केंद्र स्तरावर एवढी पदं भरली जाणार आहेत. अतिशय महत्वाची गुड न्यूज, अतिशय महत्वाचा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि नेहमी कोणत्याही लाईव्ह मध्ये, कोणत्याही व्हिडिओमध्ये जेव्हा आपण त्या शिक्षकांच्या बद्दल बोलत असतो, तेव्हा नेहमी हे शिक्षक खूप आतुरतेने, खूप विश्वासाने, हक्काने विचारायचे की मॅडम आमचं काय, आमची पदं येणार आहेत का, आमची किती भरती होणार आहेत. मित्रांनो, हो, आता तुमची भरती होते, ती सुद्धा पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या माध्यमातून. आणि अर्थातच जून 2026 ला तुम्ही शाळेवरती जॉईन सुद्धा होताय. अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी स्टे कनेक्टेड.